तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागात अर्णवने बेसनचं पीठ समजून सत्तूचं पीठ आणलेलं असतं आणि म्हणूनच ईश्वरी अर्णवला खूप ओरडत असते. अर्णव म्हणतो, परंतु हे पीठ येल्लो दिसतंय. ईश्वरी म्हणत असते, सत्तूचं पीठ वापरलं तर टेस्ट वेगळी नाही का लागणार? यावर अर्णव म्हणतो, अगं फ्युजन वडापाव आहे तो. परंतु ईश्वरी ऐकत नसते. ईश्वरी म्हणत असते, अजून थोडा वेळ आहे, जा पण तुम्ही बेसनचं पीठ आणा. त्यानंतर राऊंड सुरू होते. पदार्थाच्या चवीवर जजेसचे मार्क्स अवलंबून असतात. पहिली राऊंड सुरू झालेली असते. हे सर्व बनवायला अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असतो. सर्वजण खूप घाईघाईने पदार्थ बनवत असतात. ईश्वरीच्या डोळ्यामध्ये नम्रताने आयड्रॉप टाकलेला असतो आणि त्याचा असर सुरू झालेला असतो. ईश्वरी सारखीच डोळ्यांना हात लावत असते. ईश्वरीला सर्व अंधुक दिसत असतं. सर्वजण खूप घाईघाईने पदार्थ बनवत असतात. परंतु ईश्वरीला मात्र काहीही दिसत नसल्याने तिला काही समजतच नसतं. नम्रता मध्ये मध्ये ईश्वरीला बघत असते. ईश्वरीला असं बघून अर्णवला खूप टेन्शन येतं. अर्णव ईश्वरीला विचारत असतो, मिस इंदौर काय झालं? आर यू ओके? यावर ईश्वरी म्हणते, सर दिसत नाहीये. अर्णव लगेच ईश्वरीजवळ जात असतो. परंतु सगळेजण अर्णवला थांबवतात. जजेस म्हणत असतात, सर तुम्ही जाऊ नका. तुम्ही तिथे गेलात तर डिस्क्वालिफाईड व्हाल. अर्णव आकाशला म्हणत असतो, आकाश मिस इंदौरला दिसत नाहीये. त्यानंतर अर्णव सारखाच मिस इंदौरला आवाज देत असतो. ईश्वरीला काहीही दिसत नसतं. ईश्वरी तेलाच्या कढईमध्ये हात टाकणार एवढ्यातच अर्णव सगळ्यांना बाजूला करतो आणि ईश्वरीला जाऊन पकडतो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर काय होतंय? यावर ईश्वरी म्हणते, सर मला काही दिसत नाहीये. अर्णव लगेचच डॉक्टरांना बोलवा असं म्हणतो. हे सर्व बघून सौदामिनी ह्या सर्वांवर हसत असते. त्यानंतर अर्णव ईश्वरीला घेऊन बाहेर येतो. नम्रताला हे बघून खूप वाईट वाटत असतं. नम्रता म्हणत असते, ईशू मला माफ कर प्लीज, माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. सगळेजण ईश्वरीसाठी प्रार्थना करत असतात. अर्णव ईश्वरीला आत घेऊन जातो. दुसरीकडे आकाश नम्रताला म्हणतो, नम्रता हे तू काय करतेस? प्लीज तू कंटिन्यू कर, फोकस हलू देऊ नकोस. आपल्यापैकी कोणाला तरी जिंकायलाच पाहिजे. असं म्हणून आकाश बाहेर निघून जातो. स्पर्धा संपायला फक्त 15 मिनिटं राहिलेली असतात. आजी आणि अंजलीला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर तुला काय झालंय? ईश्वरी म्हणत असते, सर मला काही कळत नाहीये. अहो सर्व कसं मला अंधुक अंधुक दिसतंय. एवढ्यात येते डॉक्टर येतात. डॉक्टर ईश्वरीचे डोळे चेक करतात. डॉक्टर ईश्वरीला विचारत असतात, तुम्हाला डोळ्यामध्ये काही चुरचुरतंय किंवा काही झणझणतंय का? यावर ईश्वरी नाही असं म्हणते. अर्णव डॉक्टरला विचारत असतो, ही कोणती ॲलर्जी वगैरे आहे का? यावर डॉक्टर म्हणतात, नाही हे काहीतरी वेगळंच आहे. यांना लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल आणि यांचा रेटिना चेक करावा लागेल. यावर तेथे आलेले जजेस पण तेच बोलत असतात. जजेसचं म्हणणं असतं की अशा अवस्थेमध्ये तुम्ही गॅसवर काम करणं खूप रिस्की आहे. परंतु ईश्वरी या गोष्टीला नाही म्हणत असते. ईश्वरी म्हणत असते, ही स्पर्धा सोडून आत्ता मी कुठेही जाऊ शकत नाही. अर्णव ईश्वरीला अडवत असतो, परंतु ईश्वरी कोणाचंही ऐकत नसते. अर्णव म्हणत असतो, कोणत्याही स्पर्धेपेक्षा मला तुझे डोळे महत्त्वाचे आहेत. अर्णव ईश्वरीला हॉस्पिटलला जाऊ असं म्हणत असतो, परंतु ईश्वरी कुठेही जायला रेडी नसते. थोड्या वेळाने तेथे देवसरे आणि सौदामिनीसुद्धा येते. देवसरे म्हणत असतात, काय झालं यांना? डॉक्टर म्हणत असतात, यांना काहीतरी इन्फेक्शन झालं आहे. यांना लगेच हॉस्पिटलला न्यावं लागणार आहे. देवसरे लगेच म्हणतात, त्यांना हॉस्पिटलमध्ये न्या आणि त्यांना डिस्क्वालिफाईड करा. ईश्वरी लगेच म्हणते, एक मिनिट, डिस्क्वालिफाईड कसं काय? मी अजून स्पर्धा सोडलेली नाही आहे आणि मी ही स्पर्धा सोडून कुठेही जाणार नाही आहे. एवढ्यातच सौदामिनी म्हणते, असं कसं? ही काही साधीसुधी स्पर्धा नाही आहे. इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा आहे आणि नियम सगळ्यांना सारखे असतात नाही का? आणि नियम जर सोयीस्करप्रमाणे बदलायचे असतील तर मग ते बनवायचेच कशाला, नाही का? अर्णव देवसरेला म्हणत असतो, यामध्ये का बोलतायत? यांचा काय संबंध? परंतु सौदामिनीचं म्हणणं असतं की मी बोलूच शकते. देवसरेसुद्धा अर्णवला समजवत असतात. देवसरे म्हणत असतात, ऑलरेडी तुमचा खूप टाईम गेला आहे, त्यामुळे पुढे कंटिन्यू करणं तुम्हाला ते शक्य नाही आहे. ईश्वरी म्हणत असते, एक मिनिट, स्पर्धा अजून संपलेली नाही आहे ना? जेवढा काही वेळ उरलाय ना तेवढ्या वेळेमध्ये मी माझा पदार्थ पूर्ण करेन. अर्णव ईश्वरीला अडवत असतो, परंतु ईश्वरी म्हणत असते, स्पर्धा मध्ये सोडून हरण्यापेक्षा स्पर्धा खेळून हरलेली बरी. त्यामुळे ही स्पर्धा सोडून मी कुठेही जाणार नाही. त्यानंतर पुन्हा
सौदामिनी बोलायला जात असते. एवढ्यात तेथे असलेले जज लगेच देवसरेंना अडवतात आणि म्हणतात त्यांची जर तयारी असेल तर ही स्पर्धा त्यांना कंटिन्यू करायला द्या. हे ऐकून देवसरे आणि सौदामिनीला धक्काच बसतो. त्यानंतर ईश्वरी अर्णवला मला स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन चला असं म्हणते. अर्णव लगेच ईश्वरीला स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जातो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी सिंदोर, ऐक, माझी आजी म्हणते तू सुगरण आहेस. आय नो तू सगळं बढिया करशील. अर्णव म्हणत असतो, 5 सेन्सेसपैकी 4 सेन्सेस तुझे लाईव्ह आहेत, त्यामुळे पदार्थाचा स्मेल, त्याची टेस्ट किंवा त्याच्या शेपवरून तुला तो कळू शकतो. सो गो फॉर इट. असं म्हणून अर्णव ईश्वरीला किचनमध्ये आणून सोडतो. लास्टची फक्त 10 मिनिटं उरलेली असतात आणि ईश्वरी पदार्थाच्या शेपवरून, वासावरून पदार्थ ओळखून वडापाव बनवत असते. ईश्वरी खूप घाईघाईने पदार्थ बनवत असते. काही वेळाने टाईम संपलेला असतो. सगळेजण पदार्थ बनवायचे थांबलेले असतात.